मित्रो, गेल्या 10 वर्षात पूर्णपणे इमानदारीने काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। यापुढे सुद्धा आपल्याला कुठेही मान खाली घालण्याची वेळ येणार नाही, असं काम मी पुढील काळात सुद्धा करणार आहे। हिंगोली विधानसभेतला विकास हा जे विषय घेऊन आम्ही काम करतो। हिंगोली कयाधू नदीकाठी वसलेलं एक शहर। 1999 मध्ये आपल्या हिंगोलीला जिल्ह्याचा दर्जा मिळाला। अशा या हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आडगाव या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबात आमदार तानाजी मुटकुळे यांचा जन्म झाला। त्यांचे वडील सखारामजी मुटकुळे हे पूर्वीपासूनच समाजकारणात आणि राजकारणामध्ये अग्रेसर होते। त्यांनी वडिलांकडून समाजकारण आणि राजकारणातील बाळकडू घेतलं होतं। त्यांना समाजासाठी वेगळं काहीतरी करायचं होतं आणि जर हे करायचं असेल तर राजकारणामध्ये यावं लागेल, म्हणून त्यांनी सरपंच पदापासून ते आमदार पदापर्यंत मजल मारली। हिंगोली जिल्हा हा परभणीमध्ये असताना ते परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते। त्याचप्रमाणे जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून त्यांनी काम केलं। हे करत असताना त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं। यानंतर ते विधानसभेला उभे राहिले। ते 2009 ला पराभूत झाले, परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी सतत आपलं अविरत कार्य चालूच ठेवलं। त्यांनी 2014 साली विधानसभा लढवली आणि ते विजयी झाले। यानंतर त्यांनी हिंगोली विधानसभेचा भरीव असा विकास केला। यानंतर ते विकासाच्या बळावर 2019 ला दुसऱ्यांदा विजयी झाले आणि जी विकास कामं चालू होती त्याला अधिक गतिमान करण्याचं काम त्यांनी केलं। त्यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचं सुशोभीकरण असो अथवा शहर, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सिमेंट कॉन्क्रिटीकरण असो, हे त्यांनी पार पाडलं। याशिवाय कयाधू नदीवरील बंधाऱ्याचं काम असो अथवा सभागृह, अशा विविध प्रकल्पांवरती त्यांनी काम केलं। हिंगोली शहराच्या सुशोभीकरणामध्ये भर पडावी म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण रस्त्याचं सुशोभीकरण त्यांनी केलं। हिंगोली हा जिल्हा नवीन असल्यामुळे ज्या काही अपुऱ्या शासकीय इमारती होत्या त्या उभारण्याचं काम त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात केलं। भविष्यात अग्रेसर चौक ते नरसी फाटा हे चौपदरीकरण करून कयाधू नदीवरील नवीन ब्रिज उभारण्याचा त्यांचा मानस आहे। त्याचप्रमाणे डेंटल कॉलेज बासंबा रोड जवळील उड्डाणपूल करण्यात येणार आहे। त्यामुळे हिंगोली शहरात येणं अधिक सोयीस्कर होणार आहे। त्यांनी करोडो रुपयांचा निधी हिंगोलीसाठी खेचून आणला। शिवाय महायुतीच्या काळात विविध योजनांचा लाभ आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्यांना मिळावा म्हणून त्यांनी वेगवेगळी शिबिरं आयोजित केली आणि योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला। माझं नाव संगीता रतन देवकर, पानकनेर गाव। आम्हाला लाभ झाला, 3000 रुपये भेटले। लाडक्या बहिणीचा आमच्या लोक लाभ पोहोचला, असेच आम्हाला दर महिन्याला लाभ भेटा। माझं नाव जयशिला जगन आंबोरे आहे। मी या खांबा सिंधीमध्ये राहते आहे। निराधारचे बी योजना भेटलेली आहे, पैसे भेटलेले आहेत आणि त्यामध्ये आमच्या गावामध्ये रस्त्याची बी सुविधा झालेली आहे। मी शिवाजी दोरजी बुळे, मला अपंगाची पगार भेटलेली आहे। माझं नाव हरिहर मुकिंदप्पा बिचवार। अपंगाचा पगार चालू झाला आहे मला आणि त्याचप्रमाणे आमच्या घरी सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत। गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी कोट्यवधींची विकास कामं हिंगोली मतदारसंघात पूर्णत्वास नेली आहे, ज्यामध्ये हिंगोली शहरात प्रामुख्याने रिसाला भागातील शासकीय दवाखाना, डेंटल कॉलेज रस्ता
आणि त्यावरील प्रस्तावित ब्रिज, स्मशानभूमी रिसाला, बासंबा वाशिम अकोला बायपास रस्ते, हिंगोली नांदेड रोडवरील ब्रिज, महेश उद्यान परिसरातील सिमेंट रस्ते, दिलीप चव्हाण यांचं घर ते शिवाजीनगर रस्ता, अकोला बायपास अंतुले नगर रस्ता, विद्यानगर, सरस्वती नगर, नेहरू नगर अंतर्गत रस्ते, हिंगोली अंतर्गत अशी कोणतीही गल्ली किंवा कॉलनी किंवा सोसायटी अथवा नगर शिल्लक राहिलं नाही. मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात आमदार तानाजी मुटकुळे साहेबांनी पूर्ण हिंगोली शहरामध्ये जणू सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचं जाळंच विणलं आहे. सोबतच नगर परिषदेमार्फत नगर परिषद कार्यालय, नवीन इमारत आणि सुशोभीकरण, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम, हिंगोली जिल्हा सत्र न्यायालय आणि परिसरातील सीसी रस्ते आणि रस्त्यावरील सुशोभीकरण, स्वातंत्र्य सैनिक अण्णाराव टाकळ गव्हाणकर बाल उद्यान देवडा गार्डन, त्याचप्रमाणे हिंगोली शहरातील रामलीला मैदान परिसर, कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृह, खासदार संसदरत्न राजीव सातव नाट्यगृह, हिंगोली जिल्हा कोरोना रुग्णालय, शेतकरी भवन वंजारवाडा, स्मशानभूमी वंजारवाडा. आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली शहराचा विकासरूपी कायापालट तर केलाच आणि हिंगोली मतदारसंघातील प्रत्येक गावात, अगदी मतदारसंघाच्या सीमेवरील खेड्यापाड्यात सुद्धा विकास गंगा वाहून नेली, ज्यामध्ये प्रामुख्याने ब्रह्मवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र, पाण्याच्या टाक्या, अंतर्गत रस्ते. आम्ही गावकरी ब्रह्मवाडी तालुका सेनगाव या गावातील सर्व गावकरी मंडळी आहोत आणि माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी एवढ्या डोंगरी भागामध्ये आम्हाला हा प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना दिला. त्यामुळं गावातील सगळ्या ग्रामीण गरीब कुटुंबाची सर्व दवाखान्याची व्यवस्था झाली. आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे पण आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमच्या गावात बराच विकास केला आहे आणि जसं भाजप सरकार आला आहे तसंच या आमच्या गावात विकास झालेला आहे आणि भाजप जसं सरकार राहील तसा तुमचा विकास होत राहील. आणि महिलांनी पण आमच्या तानाजीराव मुटकुळे साहेबांना आणि त्यांनी एकनाथभाई शिंदे यांनी आम्हाला जी योजना चालू केली आहे, लाडकी बहीण ही योजना चालू केली आहे, तीच आम्हाला रक्षाबंधनासाठी ओवाळणी म्हणून त्यांनी भेट दिलेली आहे. माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्यांनी पण एकनाथभाई शिंदेंचे आणि तानाजीराव मुटकुळे साहेबांचे आभार मानले. नाव समृद्धीचे भाजपा, नाव विश्वासाचे भाजपा, नाव अभिमानाचे स्वप्नपूर्तीचे भाजपा, नाव समृद्धीचे भाजपा, नाव विश्वासाचे भाजपा, नाव अभिमानाचे स्वप्नपूर्तीचे भाजपा, 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 भाजपा. भंडारी तांडा येथील अंतर्गत रस्ता आणि सभागृह, कानिफनाथगड खैरी घुमट येथील सभागृह आणि पेव्हर ब्लॉक, नरसी फाटा ते नरसी नामदेव रस्ता, नरसी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतर्गत सीसी रस्ते, सेनगाव येथील अंतर्गत सिमेंट रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाक्या, स्मशानभूमी, नवीन बस स्टँडचं काम प्रगतीपथावर,
अप्पास्वामी गेट ते आजेगाव टी पॉइंट सेनगाव मुख्य रस्ता, डिग्रस कराळे येथील अंतर्गत सिमेंट रस्ते, महादेव मंदिर सभा मंडप आणि सुशोभीकरण, सौर ऊर्जा लाईट्स। माझे नाव कुंडलिक निवृत्ती शेळके, मी डिग्रस कराळे येथील रहिवासी असून आमच्या डिग्रस कराळे गावामध्ये आपले लाडके आमदार तानाजीराव यांचं भरभराटून काम आहे। महादेव मंदिराचं सुद्धा त्यांनी 2-2.5 कोटी रुपये देऊन मंदिराचा सभामंडप सुशोभीकरणासाठी एवढा आकडा देण्यात आलेला आहे। रस्त्याची अवस्था पहिली बेकार होती, आताच्या याच्यापासून भरपूर सुधारणा झालेली आहे। पानकनेर गावातील अंतर्गत रस्ते, पानकनेर गाव ते सिंगी रस्ता। पानकनेर गावामध्ये आपल्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी या पानकनेर नगरीमध्ये विकासाचं काम बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे। खेडेकराच्या मंदिरासाठी त्यांनी 10 लाखाचा निधी दिलेला आहे आणि बालाजी मंदिरासाठी सुद्धा 10 लाखाचा निधी दिलेला आहे आणि कनकेश्वर मंदिरासाठी या उभारणीसाठी त्याच्यासाठी सुद्धा 10 लाखाचा निधी दिलेला आहे आणि माळशी ते कनेरगाव हा सुद्धा रोड त्यांनी या पानकनेर गावासाठी दिलेला आहे। असे आमदार साहेबांनी बरेचसे विकास कामे या पानकनेर नगरीमध्ये केलेले आहेत। लोहगाव येथील पूल, सावरखेडा येथील अंतर्गत सिमेंट रस्ते, जलसिंचन योजना, व्यायामशाळा, सभामंडप आणि सभागृह, शिंदगी खांबा येथील नळ योजना, सभागृह, स्मशानभूमी, सीसी रस्त्यांचं काम प्रगतीपथावर। माझं नाव अमोल गुळे आहे, मी शिंदगी खांबा येथील आहे। आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या प्रयत्नातून आमच्या गावाला शिंदगी खांबा ते काहाकर असा जोडणारा जो मुख्य रस्ता आहे तो 600 मीटरचा, त्याची अंदाजित रक्कम 4.5 कोटी, त्यामध्ये दोन्ही साईडने जे आहे ते भूमिगत गटार व जो काहाकर साईडला ओढा आहे त्याच्यावर एक पूल आणि गावामध्ये प्रत्येक गलीमध्ये सीसी रोड, गावात पथदिवे आणि नवीन शाळेच्या 3 खोल्याचं भूमिपूजन, जी स्मशानभूमी आहे ती सुद्धा आमदार साहेबाच्या माध्यमातून मिळालेली आहे। त्यानंतर जो पांदन रस्ता आहे शिंदगी खांबा ते उटी हाही रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि अजून बरीच कामे आमदार साहेबाच्या माध्यमातून त्या गावात झालेली आहेत। त्यामध्ये पिण्याचे पाण्याचे फिल्टर असो व जलजीवन मिशन अंतर्गत घरते नळ असो, अशा अनेक सुविधा आमदार साहेबाच्या माध्यमातून आमच्या गावाला मिळालेल्या आहेत। वरुड चक्रपाण येथील ज्ञानेश्वर विद्यालय क्रीडांगण, पाण्याची टाकी, वरुड चक्रपाण ते शहापूर रस्ता, गोरेगाव इथे अंतर्गत सिमेंट रस्ते, गोरेगाव ते हाताळा रस्ता, गावठाण फिडर योजनेअंतर्गत लाईटचे पोल, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, गोरेगाव ते सूरजखेडा रस्ता, गोरेगाव ते सवना ग्रामीण रस्ता प्रगतीपथावर, सवना येथील सभागृह, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते आणि पूल। तर नमस्कार, मी केशव तुळशीराम खरात, राहणार सवना, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे। आमदार साहेब निवडून आले तेव्हा 10 वर्ष कितपत पडलेला सवना ते कनेरगाव जाणारा रोड, तो रोड पूर्ण झाला, पुलाचे काम संपूर्ण तयार झाले, आम्हाला येण्या जाण्याच्या सुविधा चांगल्या झाल्यात। तसेच बंजारा समाजासाठी सभामंडप दिला, परत जवळपासच्या खेड्यापाड्यांसुद्धा मातंग समाजासाठी चांगले सहकार्य केलं, सभामंडप दिले। सवना येथून बसस्टँडपासून पूर्ण सिमेंट रस्ता दिला, 60 लाख रुपयाचं अनुदान दिलं। नमस्कार, मी आमदार तानाजी मुटकुळे, हिंगोली विधानसभा। गेली 10 वर्ष हिंगोली विधानसभेच्या जनतेच्या आशीर्वादावर मी 2 वेळेस आमदार झालो आणि या 10 वर्षाच्या कालखंडात हिंगोली विधानसभेचा सिंचनाचा जो अनुशेष होता तो कधीही कुणी त्याच्यावर भाष्यसुद्धा केलं नव्हतं। तो सिंचनाचा अनुशेष मी 2017 साली माननीय राज्यपाल महोदयाकडून आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो मान्य करून घेतला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कयादो नदीवरले बंधारे असोत किंवा गावागावात जलयुक्तशिवाराच्या माध्यमातून
आम्ही नदी नाल्या खोल करून त्यावर बंधारे बांधण्याचं काम असोत किंवा सिंचन विहिरीचे काम असो, मोठ्या प्रमाणात सिंचनाचा अनुशेष या हिंगोली विधानसभेत भरून काढण्याचा मोठा प्रयत्न मी केला। त्याचबरोबर आमच्या नरसी नामदेव येथील ज्या भौतिक सुविधा होत्या, रस्ते असो, तिथले सभागृह असो, संडास बाथरूम असो किंवा घाटाचं काम असो, ही सर्व कामं सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही करण्याचं काम केलं। त्याचबरोबर हिंगोली या विधानसभेत मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळं, मुख्यमंत्री सडक योजना असो, आमच्या केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्यामधले सुद्धा रस्ते असोत किंवा महाराष्ट्र सरकारमधले असोत, मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळंसुद्धा विणण्याचं काम आम्ही केलं आहे। त्याचबरोबर हिंगोली शहरातला जलेश्वर तलाव मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याचं काम या वर्षात आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर तिथं जे विस्थापित लोक झाले त्यांनासुद्धा नवीन घरं देण्याचं काम आम्ही करणार आहोत, त्याचासुद्धा प्रस्ताव शासनाकडे आम्ही दिलेला आहे। म्हणून मी सर्व हिंगोली विधानसभेतल्या जनतेला नम्र विनंती करणार आहे, यापुढेसुद्धा आपण मला जी कामं सुचवली, जनतेच्या हिताची जी कामं असतील ती पूर्णपणे इमानदारीने करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आज हिंगोली शहरामध्ये अथवा ग्रामीण भागात एकही काम राहिलं आहे असं म्हणता येणार नाही। तानाजी मुटकुळे साहेबांनी कामाच्या बळावर सर्व काही केलं आणि त्या कामाच्या बळावरच ते आज तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक मारतील यामध्ये दुमत नाही। हिंगोलीची सर्व जनता त्यांच्या पाठीशी राहील आणि त्यांच्या या विकास कामांमुळे त्यांना पुनश्च एकदा भरघोस मतांनी निवडून देतील हा विश्वास आहे। होय, हे भाजपामुळे झालं। हिंगोली विधानसभेच्या विकासासाठी फक्त कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे साहेबच। चला तर मग विजयाची हॅट्रिक घडवूया, विकासाची निरंतरता कायम ठेवूया। कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तानाजीराव मुटकुळे साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करूया। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे।